स्विमिंग पूल. पाणी मी असं दाखवेन ओम, पाणी मी असं दाखवेन का? नाही. मी पूर्ण ते लिहू शकत नाही म्हणून आपण जर आपल्याला लिहायचं तर आपण असंच करतो ना. हे मी शेवटी पण केलं तर कळवून प्रॉपर. जर कटकेला कोण बोललं तर हा खूप चिडतो, जर ओमला कोण बोललं तर कटके त्याला सोडत नाही, अशी त्यांची मैत्री आहे. आता मी तुम्हाला सांगते स्वतः चिटिंग केली हे तुम्हाला काय वाटते सांगा मला, पण हे रिअल मध्ये काय माहितीये? अकलेचा कांदा. मोदक येतो. मोदक मोदक कधी पण आहे ना ते आपण कसं ते रेष असते तसं असतो म्हणा. हा कांदा सेम असा असतो. कांदा असा असतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम 10वीच्या सेटवर एक छान असा गेम घेऊन आली आहे आणि तो गेम खेळणार कोण तर रेश्मा आणि मध्या खेळणार आहेत. कसे आहात तुम्ही दोघे? खूप मस्त. आता त्या गेमचं नाव काय आहे तर गेस द पिक्चर. मी काही चिट्स आणल्यात तर मी तुम्हाला दोघांना एक एक चिट्स देणार. जर त्याने चित्र काढलं तर तू ओळखायचं, तू चित्र काढलंस तर त्याने ओळखायचं. ठीक आहे, सुरुवात कोणापासून करायची? माझ्यापासून. तू प्रत्येक ठिकाणी स्वतः सॅक्रिफाईस करून घेऊन स्वतःच करायचं ठरवलंयस? हो. चल मग सुरुवात करूया. येस, सुरुवात. मध्ये तुला किती चित्रकला आवडते? आवडते की बऱ्यापैकी. अच्छा, कोणते कोणते चित्र काढली आहेस आतापर्यंत? नाही. शाळेत असताना? नाही, कधीच नाही. ओके. तलाव. तलावला दुसरा शब्द काय तलावला? धरण. अरे बाळा, हे काय आहे? हे मी काय काढले सांग? हे आपण हे काय करतो? हे का आखलंय मी? स्विमिंग पूल. पाणी मी असं दाखवेन ओम, पाणी मी असं दाखवेन का? नाही. मी पूर्ण ते लिहू शकत नाही म्हणून आपण जर आपल्याला लिहायचं तर आपण असंच करतो ना. हे मी शेवटी पण केलं तर कळवून प्रॉपर. ओम विचार कर. अरे बाळा, त्याला कळलं. बघू इकडं. विचार कर, हे मी असं आखलंय प्रॉपर आणि हे असं मी लिहिलं. इथे आपण काहीतरी लिहितो, इथे लिहितो, पण तिथे सगळं जे जे लिहितं ते लिहितो, शेवटी इथे पण काहीतरी लिहितो आपण. पत्र. ये. म्हणजे गेस द पिक्चर हे गेस करण्यासाठी ओंकारला किती पॉइंट्स देशील? 5. तलाव कोण बोलेल ह्याला? अरे हे काय, आता मला द्यावं, मी दाखवतो चित्र कसं काढायचं. वा, म्हणजे रेश्मा तुला चित्रकला आवडते. मग अशी आपण बोलत होतो, तू सांगत होती, तर तू काय काय ड्रॉइंग्स काढले? हो, मला खूप आवडते. मला स्पेशली मंडाला आर्ट्स खूप आवडतं, पेंटिंग आवडते, म्हणून मी भरपूर काढले. तसे मंडाला आर्ट्स काढलेत किंवा पेंटिंग काढलेत, साधे सिंपल, जे माझ्या घरामध्ये खूप लावलेत. मी जेव्हा असा वेळ मिळतो शूटिंगमधून, अभ्यासामधून, तेव्हा मी ते मन रमवण्यासाठी करते. वा, पण चित्रकला शिकली कोणाकडून? नाही, माझं मीच शिकले. आवड निर्माण झाली, मग म्हटलं चला करूया ट्राय, मग जमायला लागलं, मग आवडायला लागलं. पण एलिमेंटरी, इंटरमिजिएट्स अशा परीक्षा तू दिल्या? खूप दिल्यात, दोन्ही दिल्यात मी. 11वीला पण दिलं, 10वीला पण दिल्यात. दोन्हीमध्ये मला A+ आहेत. वाव, म्हणजे एवढं छान आहे तुझं. मंडला आर्ट कधीपासून करतेस? 9th पासून. मग ते कशी शिकली आहेस? ते मी आधी व्हिडिओ बघायचे, यूट्यूबवरती वगैरे यायचे, इन्स्टावरती यायचे, मग आवडायला लागलं की बाबा हां हे छान आहे. आधी सिंपल वाटायचं, नंतर जसं आपण करत जाऊ ना तसं एक तर त्याला खूप वेळ जातो, परत डिझाईन आपल्याला वेगवेगळ्या कळतात त्यातून. सो मग मला ते आवडायला लागलं, मी ते करत गेले. ओके. मध्ये व किती मन लावून चित्र काढतो. घर हे त्यांना दाखवू ना काय काढलेस तू ते. समज असा उमाचं घराला पण असतं रे. त्याची शाळा खूप. आता या बघ, इथनं वर गेलं की ती शाळा सेम तीच काढली मी. अरे पण असं घरही असतं, तू जर इथे झेंडा बिंडा काढला तर मी आरामात ओळखलं असतं की शाळा आहे म्हणून. चला आता पुढचा राऊंड. पण ओम सगळ्यांशी भांडतच असतो. हो, भांडतो पण, आणि त्यांची काळजी पण जास्त घेतो. स्पेशली तो कटकेशी म्हणजे किरणशी खूप भांडतो, पण जेव्हा ते एकत्र असतात, ते झोपतात, म्हणजे एकच शेजारी झोपतात, भांडतात, मैत्री करतात प्रत्येक वेळी, सगळ्यांशी गोड बोलतात आणि एकमेकांशी तर इतकं काय काय बोलतात ना, पण नंतर ते गोड होतात. जर कटकेला कोण बोललं तर हा खूप चिडतो, जर ओमला कोण बोललं तर कटके त्याला सोडत नाही, अशी त्यांची मैत्री आहे.
काय मैत्री म्हणजे कधीपासून ही मैत्री आणि किती घट्ट झाली आता? जवळजवळ आम्ही 4 वर्षापासून एकत्र आहे आणि त्याला कुणी काय बोललं की मला लगेच राग येतो. मग आम्ही तिघं पण कितीही 4 मोठं वर्षांपासून असू द्या, मग मला नाही पटत. मग कुणाबरोबर बी भांडणं उद्या आपण तू जाणार का तुझा. पण तू सगळ्यांच्या खोड्या काढत का असतोस? असंच म्हणजे खोड्या काढत नाही म्हणजे आपण बोलायला जातो तर त्यांना वाटते चेष्टा, मग काही नाही. पण ओम चिडका आहे असं सगळेजण बोलतात, तर तू एवढा का चिडतोस? नाही तसं तर मी चिडत नाही. ज्यांना वाटत असेल चिडतोय तर चिडवतोय. म्हणजे ओम अजिबात चिडत नाही हे ओमने सांगितलं. वही वा, लगेच ओळखलं. येस. वा, म्हणजे सई छान ड्रॉइंग काढ. हो, म्हणजे आता तू शिकणार आहेस तिच्याकडनं ड्रॉइंग काढणं? तिलाच मी शिकवलं. हो तर. चला आता ओमची. हो झालं. बघ सई किती सिन्सिअरपणे अजिबात चिटिंग न करता हा गेम खेळते. मगाशी तुम्ही गेम मध्ये बघितलं खूप चिटिंग झाली, सो म्हटलं आता सिन्सिअरनेस दाखवावा. म्हणजे सई चिटिंग करत नाही, अजिबात नाही. नाही करत. मग आणि सईला राग पण येतो जर कोणी चिटिंग केली तर. हा, मला येतो राग. ठीक आहे, चिटिंग केली, मान्य नाही केल्यावरती मला राग येतो. मान्य केलं तर ठीक आहे, चल चिटिंग केली ना, ओके. पण जर चिटिंग करून सुद्धा ती व्यक्ती बोलत असेल की हा मी नाही केली चिटिंग, मग मला राग येतो त्या व्यक्तीचा. मध्ये बोलला की त्याने तुला ड्रॉइंग शिकवलं. मग आता तुझी वेळ आहे का आता त्याला शिकवण्याची पुन्हा? मी जर त्याला शिकवलं तर माझी ड्रॉइंग बिघडेल. हे काय सांग आधी नाही, आधी सांग काय. मैं नहीं दिखाऊंगा. मॅम तुम्हाला कळतंय काय ही ड्रॉइंग काय सांग. आणि ओमने रेशमाला ड्रॉइंग शिकवली. ओम, हे मी असं बघायचंय, असं बघायचंय, असं बघायचंय, थांबा. कसं बघायचंय. अगं इथं काय आहे, हे काय आहे. काहीतरी ट्राय कर प्लीज. मला याची अरे चल ओम, तुला एक चान्स देते, हिंट दे थोडीशी. तुम्हाला जर हे त्याने चित्र काढलं ते कळलं असेल ना तर मला कमेंट करून सांगा. आणि ओमची ड्रॉइंग कशी आहे आणि सईची ड्रॉइंग कशी आहे हे पण कमेंट करून सांगा. येस. पण तुमच्या 10वी मध्ये चित्रकलेचा तास नाहीये, त्याचं दुःख होतं कुठे? हो होतं. म्हणजे आता खेळाचा पण आहे, सगळ्या विषयांचा. चित्रकला असती तर अजून मज्जा आली असती मस्तपैकी. मग आता पुढे जाऊन रेश्मा जर 10वी च्या पुढे वेगवेगळ्या सिरीज जर निघाल्या किंवा पार्ट्स निघाले तर रेश्मा त्यात ड्रॉइंग टीचर म्हणून दिसेल. हो, जर आवडेल ते मला करायला. चला आता त्याच्यासारख्या मुलांना शिकवायला तर खूप आवडेल मला ड्रॉइंग. ड्रॉइंग विसरलीस तर मग काय, ह्याच्याकडनं शिकायचं. एवढं अवघड नसेल रे जेवढं तू बनवतोयस. किती मन लावून तो ड्रॉइंग काढतो, किती मन असतं ना. चित्रकला म्हणजे त्याचा आवडता विषय हे समजतं आता मला. हे ओळख बाय आता, ओळख काही बदल नाही. चल त्याच्यासोबत काय येतं त्याचं तर एक चित्र काढू शकतोस. बघ मला कळालंय काय ते. नाही असं नाही, चिटिंग 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 चिटिंग. एक मिनिट हे आता मी तुम्हाला सांगते मी स्वतः चिटिंग केली. हे तुम्हाला काय वाटते सांगा मला, पण हे रिअल मध्ये काय माहितीये. वडापाव. अरे बापरे. आता तो मिरची काढण्याचा प्रयत्न करतो. मिरची काढलेली आहे. हे छान काढलंस. मग मी ओळखला असतं ना, माझं काढलं असतं तर. तुला क्लू पण दिला. चित्र जमली का सांगा कमेंट मध्ये. चला आता सई. खरंच रगा चित्र केल्याचा त्रास. आता वाटतंय ओम चित्रकलेच्या तासाला आता लक्ष दिलं पाहिजे. येस. तुला कधीपासून शिकवतो रे चित्रकला? झाली की आता 2-4 वर्ष झाली, त्यामुळे मी विसरलो. अरे बापरे.
पण जर तू ओळखलं नाहीस ना ओम, तर रेश्मा तुला मारणार. खरंच हे कट होते मग तुला इतकी मारेन ना. ओम काय हे ओम, विचारू नको, चिटिंग नको करू फालतू मध्ये. अरे काय हे? ओम चल क्ल्यू अरे हिंट दिली तुला मी इथे. 100% हा ऍक्टिंग करतोय, अतिशय फालतू ऍक्टिंग शपथ माहित नाही तर. गिजर गिजर नसेल. गिझरला टक्के कळतात. 100% काय हारलाय ओम नाही थांब रे, एवढं ओळख लवकर, खूप इझी आहे. चल मी तिला सांगते, हिंट आहे. हा हिंट दे. अरे 100% इथे आपण मधलं बटन असते, ते साईडला बटन असतं. गिझर असं तुझ्या कोणी काढलेला? 100% काय बरं ठीक आहे चल, 100% कमी झालं, खूप वापरला म्हणून झालं 50%. मोबाईल. किती सोपं होतं. अरे हे बघ हे 3 बघ आता तुला सांगतो एक्सप्लेनेशन आहे का? हा हे काय काय असू शकतं. गिजर कधी कधी असा असतो. बघ ही मधली पाईप, ही पाईप नाही, ते बटन दिसते सरळ सरळ. लास्ट आता ओमचं, ओमला चल लास्ट ओमचं. पाईप सोडतच नाही, ट्राय करतो त्यावेळेस चांगलं. ओळख सही. चल आता त्याची रंग तुला तशीही समजत मिळो ओमची ड्रॉइंग ओळखायचं. ओके हा ओळखली ओम, नको नको काढू, ओळखली मी सोड. काय ट्रेन. हॅट ट्रेन. असा ट्रेन असते भाऊ. हे काय काढलेस? काय? ट्रॅक्टर. येस ट्रॅक्टर. ट्रॅक्टरला वर सायलेन्सर असतो. ट्रॅक्टर. वा, म्हणजे ओळखलं. आता एक शेवटचं आहे. जर मध्ये आता तू हे नाही ओळखलं, जर आता रेश्मा तुला मारणार आहे, तिने मला सांगितलं. अरे वा, नीट काढतो. आता बघ मी कसं भारी काढते. शिकतोयस बघून. खूप सुंदर काढते हा ती. गणपती. वा, अजून मी पूर्ण काढलेलं पण नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तर हा व्हिडिओ म्हणजे हा गेम खेळून तुम्हाला मजा आली? अजून खेळायचं? हो एक डाव आता मी काढतो बघा व्यवस्थित. वा. चला आता मध्ये असा फुल तावात आलाय की आता तो छान ड्रॉइंग काढणार आहे. रेश्मा काय सांगायचं यावर आता तुला? आता मला टेन्शन आलंय, तो तावामध्ये घाण करतो नेहमी, मला माहिती. पण चल, ड्रॉइंग तरी नसली पण ओमची ऍक्टिंग खूप छान आहे. खूप छान आहे, खूप गोड करतो तो ऍक्टिंग. मी त्याला अगदी 4-5 वर्षांपासून ओळखते, आम्ही तेव्हापासून काम करतो एकत्र. सो त्याची ॲक्टिंगची ग्रोथ आहे ती मी तेव्हापासून बघितली आहे. तो आत्ता खूप सुधारला आहे आणि खूप छान करतो आहे तो आत्ता ॲक्टिंग. त्याच्यामुळे भारी वाटते की तो इतकं चांगलं शिकला आहे, अजूनसुद्धा शिकतो आहे तो. कॉमेडी त्याला जमतेच, जन्मतः जमते, पण तो इमोशनल आता कॅरेक्टर शिकायला लागला आहे. सो ते खूप चांगलं वाटतं मला. खूप छान आहे हे. आता ते कोणाचं कॉपी केलं? माझं. बरं अजून एक डाव मग. आता एक आता तुला जे काढायचं ते काढ. तू काढ, तू पण जे तुला वाटेल ते काढ. मी पण माझ्या मनाने काढू. येस. मग दोघांनी एकमेकांनी काय काढलं ते ओळखा. बापरे, आता दोघेही मन लावून काहीतरी छान 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 काढतात. आणि ओमचं आता हे ड्रॉइंग म्हणजे काढून झालंय. फर्स्ट क्लास ड्रॉइंग असणार आहे ओमचं. ओके, आता मला कळत नाही काय काढू. ओके. हॅलो, दाखव मला दाखव. वा, आमच्या नितीन सरांची गाडी पंच. आणि हे काय आहे? अकलेचा कांदा. मोदक येतो. मोदक कधी पण आहे ना ते आपण कसं ते रेष असते तसं असतो का नाही. हा कांदा सेम असा असतो. कांदा असा असतो. थांबा, जर कांदा असा असेल तर कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं मोदक आहे कांदा आहे? जर कांदा असेल तर कांदा कमेंट करा, मोदक असेल तर मोदक कमेंट करा. मोदक आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला दोघांना मजा आली? हो, खूप जास्त मजा आली. ह्याने तरी मला ओमची ड्रॉइंग कळली. आता मी खूप चांगल्या रीते ड्रॉइंग शिकवेन. हो का? हा मोदक थांबा अजून पण मध्ये मोदकावरच अडकलाय.
त्याचा मोदक बघूनच जावा आता. थांबा, मला बघायचाच आहे, ह्याशिवाय दुसरा काय मोदक असतो. मला नारळ वाटतोय तुम्हाला. ओ जमलाय जमलाय जमलाय. ओके ओम सर, ते राहिलं माझं, सॉरी. हा मोदक आहे. आता हा मोदक वाटत. थँक्यू सो मच. आणि मला खूप मजा आली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थांबा, 1 2 3 स्टार्ट. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इट्स मज्जा आणि आपल्या इट्स मज्जा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.